श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 975. हा आपल्या सुंदरकांडाच्या सोपानामधला शेवटचा दोहा आणि त्यातील हे आजचं आपलं शेवटचं निरूपण सत्र. सज्जनो, आपण गेल्या कथा विभागामध्ये प्रभू रामचंद्र आणि समुद्राचा हा संवाद अभ्यासत होतो. प्रभू रामचंद्रांनी समुद्राला, तू आम्हाला मार्ग दाखव, ज्या पद्धतीने माझं हे समस्त वानर आणि अस्वल दळ तुला पार करून लंकेमध्ये पोहोचू शकेल, या रावणाशी युद्ध करून सीताजींना परत घेऊन येऊ शकेल, असा तू उपाय आम्हाला सांग, अशी विनंती प्रभू रामचंद्रांनी सागराला केलेली आहे. सागर म्हणतो की प्रभू, आपण मला प्रश्न विचारत आहात, आपण माझ्या समोर 3 दिवस विनवणी करत बसलेला आहात आणि वेळ प्रसंगी आपण माझ्यावरती धनुष्य बाण देखील रोखत आहात, परंतु स्वामी, माझ्या दृष्टतेला क्षमा करा, उत्तर आपल्या जवळच आहे. त्याचं आपल्याकडे नल आणि नील नावाचे जे 2 वानर आहेत, यांच्याकडे एक विशेष ऋषींचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद असा की त्यांचा स्पर्श झालेला दगड हा समुद्रामध्ये बुडणार नाही आणि त्यावरती विशेषत्वाने आपला प्रभाव असा राहील की तो दगड नलनीलाच्या स्पर्शाने बुडणार नाही आणि आपल्या प्रभावाने हालणार नाही. तो जिथं आहे तिथंच स्थिर राहील, जेणेकरून अशा पद्धतीने एक सुंदर सेतू नलनील रूपी हे स्थापत्य शास्त्रज्ञ ह्या किनाऱ्यापासून लंकेपर्यंत तयार करतील आणि त्याच्या अचल अवस्थेमुळे समस्त वानरदळ, अस्वल दळ त्यावरून अत्यंत सहजतेने कूच करत लंकेमध्ये पोहोचून जाईल. समुद्र प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की मी देखील अंतःकरणामध्ये आपल्या या प्रभुत्वाला जाणून जेवढं माझं बळ असेल, जेवढी मी अनुकूलता या कार्यासाठी निर्माण करू शकीन, तेवढी मी निश्चित निर्माण करेन. समुद्र कुठली अनुकूलता देणार? कदाचित त्याच्या लाटांचा प्रभाव तो कमी करेल, कदाचित या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपदा निर्माण होणार नाही ह्याची काळजी समुद्र घेईल. जसं श्री महाराज म्हणतात ना की प्रारब्धाचे भोग मागं पुढं करण्याची, त्याद्वारे जीवाला थोडीशी अनुकूलता देण्याचं कार्य सद्गुरू करत असतो, त्याप्रमाणे कदाचित समुद्र देखील या आपल्या प्रकृतीच्या नियमांच्या आधाराने जे उत्मात एक समुद्र करू शकतो, त्या सर्व भोगांना या कार्यामध्ये थोडंसं लांब ठेवेल. सर्व वानरांना तो अनुकूल होईल अशा पद्धतीने या सेतुबंधनामध्ये मदतनीस ठरेल. अशा रीतीने समुद्र प्रभू रामचंद्रांना हे उत्तर देतोय लंकेमध्ये पोहोचण्याचं. परंतु आता इथं गोष्ट अशी झाली आहे सज्जनो की प्रभू रामचंद्रांनी तर आपला बाण धनुष्यावरती लावलाय, प्रत्यांच्या ओढला गेलाय आणि हा राम बाण आहे, कार्य केल्याशिवाय कधीच माग परत येणार नाही रिकाम्या हाताने. प्रभू रामचंद्रांचा प्रत्यांच्या लावलेला हा बाण आता कुठं सोडायचा? मग समुद्र तर शरण आलाय. प्रभू रामचंद्र म्हणतात, जो मला शरण येतो रखिय हुता ही प्राण की नाही, त्यामुळे मी त्याला माझ्या प्राणासारखा सांभाळतो. आता हा जो समुद्र आहे तो प्रभू रामचंद्रांना शरण आला, मग त्याच्यावरती बाण सोडून उपयोग नाही. मग हा बाण पुन्हा भात्यामध्ये कसा आणायचा? प्रभू रामचंद्र हे केवळ एक वचनीच आहेत, एवढ्यापुरतंच त्यांचं चरित्र मर्यादित नाहीत, ते जणू काही एक बाणी देखील आहेत. जो बाण एकदा प्रत्यांच्या लावून धनुष्याला लावण्यात आलेला आहे, तो आपलं कार्य करूनच येणार परत. यामध्ये स्वातंत्र्य एवढंच आहे की कार्याची दिशा मात्र बदलली जाऊ शकते.
समुद्र प्रभू रामचंद्रांच्या या झालेल्या पेच प्रसंगाकडे पाहतोय आणि अनायसे मनामध्ये विचार करतोय की या बाणाच्या साह्याने आपल्या अंतःकरणाला पीडा देणाऱ्या अशा एका स्थानावरती आपण हा बाण प्रभू रामचंद्रांना सोडायला सांगूयात. गोस्वामीजी चौपाई लिहून जातात, एही सर मम उत्तर तटबासी हतहु नाथ खल नर अघरासी. समुद्र प्रभू रामचंद्रांना म्हणतो की प्रभू, आपण बाण चढवलेला आहे खरं, आता आपण तो माझ्यावरती सोडायचं नाही असं ठरवलंय, परंतु या बाणाच्या आधाराने मी आपणास एक विनंती करू का? प्रभो, माझ्या उत्तर तटावरती एक अत्यंत सुंदर अशी नगरी आहे. त्या सुंदर नगरीमध्ये मात्र अत्यंत पापी अशा लोकांचं निवास झालेला आहे. दिवस रात्र पाप करणारी ही मंडळी आणि त्या पापाच्या साह्याने माझ्या जलामध्ये ते स्नान करतात, माझ्या जलाला ते प्राशन करतात. अशा या पापींच्या स्पर्शाने माझ्या अंतःकरणामध्ये विलक्षण दाह होतोय. प्रभू रामचंद्र विस्मयचकित होऊन समुद्राचं हे बोलणं ऐकत असतात. जरी गोस्वामीजींनी इथं आपल्याला विस्ताराने या सर्व प्रदेशाची माहिती दिलेली नसली तरी अर्थातच गोस्वामीजींचं हे समस्त वाङ्मय हे वाल्मिकी रामायणाच्या आधाराने आलेलं आहे. किंबहुना वाल्मिकीजीच पुन्हा कलियुगामध्ये गोस्वामीजींच्या रूपाने येऊन या अवध भाषेच्या द्वारे त्यांचं रामायण अधिक रसाळ करत लोकांना विशेष आकृष्ट करेल अशा पद्धतीने रचून केलेले आहेत. अशा वाल्मिकी रामायणाचा युद्धकांडामध्ये जो 22वा सर्ग आहे, त्या 22व्या सर्गात या एही सर मम उत्तर तटबासी हतहु नाथ खल नर अघरासी याची कथा विस्ताराने वाल्मिकींनी लिहून ठेवलेली आहे. त्यामध्ये विशेषत्वाने जे अभ्यासुक मंडळी आहेत त्यांनी वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडातल्या 22व्या सर्गातला 32वा श्लोकापासून पुढे कथानक अभ्यासावं. उत्तरेणावकाशोस्ति कश्चित पुण्यतरो मम द्रुमकुल्य इति ख्यातो लोके ख्यातो यथा भवान. प्रभू रामचंद्रांनी बाण आपल्या धनुष्याला लावलेला पाहून समुद्र प्रभू रामचंद्रांना विनंती करतो की प्रभो, या जगतामध्ये एक अत्यंत विख्यात आणि पुण्यश्लोक असं स्थान आहे, ते माझ्या उत्तर तटावरती आहे. त्या स्थानाचं नाव आहे द्रुमकुल्य. हा अत्यंत पवित्र असा देश आहे. परंतु या पवित्र देशामध्ये उग्रदर्शन कर्माणो बहवस्तत्र दस्यवः आभीर प्रमुखाः पापाः पिबन्ति सलिलम मम. त्या द्रुमकुल्य नावाच्या अत्यंत पुण्यश्लोक देशामध्ये आभीर नावाच्या जातीची मनुष्य निवास करतात, जे अत्यंत रूपाने कर्माने भयानक आहेत. आणि हे सर्वजण पापी आणि लुटेरे स्वरूपाची आहेत. अशी ही लोक माझ्या या जलाचा वापर करतात, त्यामध्ये स्नान करतात, या जलाला प्राशन करतात. बघा, जलावरती संस्कार होतात हे आपण काही दिवसापूर्वीच अनल जलधरणी या दृष्टीने जे पंचमहाभूतांचं गोस्वामीजींनी वर्णन केलं, त्यामध्ये म्हणाले की इनकै नाथ सहज जड करणी. त्याचा आपण विस्तार करताना बघत होतो की पंचमहाभूत जरी स्वभावाने जड असली तरी ती संस्कारक्षम आहेत. त्यांच्यावरती आपण ज्या पद्धतीने संस्कार करू त्या पद्धतीने ते आचरण करत असतात. इथं या समुद्राला देखील अत्यंत दाह व्हावा, या समुद्राला देखील अशा लोकांचा स्पर्श नकोसा व्हावा, अशी तिथं अवस्था आहे. बघा, आपल्याकडे देखील ज्या या आखाती देशांची रचना आहे ना, ते देश तसे बघितले तर एक साधारणतः 70-75 वर्षापूर्वी विशेष लोकांना माहीत देखील नव्हते.
या जगामध्ये त्यांचं स्थान देखील नव्हतं, कारण अत्यंत विस्तीर्ण अशी वाळवंट, याच्या पलीकडं या देशांची काही ओळखच नव्हती. तिथं राहणारे स्थानिक लोक देखील हे समुद्र चाचा या रूपानेच ओळखले जायचे. त्यांचं काम एकच असायचं की समुद्रामधून जी जहाजं या आखाती देशांच्या जवळून पुढे जाणार आहेत अशा जहाजांवरती हल्ला करायचा आणि त्या जहाजांची लूटमार करायची. अशा या लूटमारीच्या आधाराने त्या समुद्रातच या अशा सर्व संस्कारांनी युक्त असलेली ही समुद्री सागरी चाचा मंडळी, अशा या देशाला खरं तर कुठलं भवितव्य देखील राहिलं नव्हतं. आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांनी ह्या देशाला देखील भारतांशी जोडून घ्यावं असा प्रस्ताव आपल्या त्यावेळच्या मंत्रिमंडळासमोर देखील ठेवला होता. असं म्हणतात की अगदी 60, 65, 70 पर्यंत भारतीय रुपया हा त्या देशामध्ये अत्यंत सहजतेने स्वीकारला जायचा. परंतु गंमत अशी झाली की जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं, त्या तंत्रज्ञानाच्या आधाराने ह्या देशांच्या असलेल्या भूमीत जे तेलाचे प्रचंड साठे आहेत, त्या साठ्यांची जाणीव शास्त्रज्ञांना झाली आणि त्यामुळे अनेक विदेशी लोक अमेरिकेमधली, युरोपमधली या देशांशी आपला संबंध वाढवू लागले. कारण की तेव्हा नुकतंच मोटर कार या सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जाऊ लागल्या आणि बघता बघता या देशांचं भवितव्यच बदलून गेलं. आज कित्येक लाखो मंडळी या आखाती देशांमध्ये अत्यंत समृद्धपूर्ण असं जीवन जगत आहेत. तिथं असलेल्या या सर्व भौतिक सुखांमध्ये ती रममाण आहेत. वाळवंटामध्ये देखील शेती करण्या इतकं मोठं कसब या देशातल्या या मंडळींनी तिथं तयार केलेलं आहे. असा हा एक अत्यंत आखाती देशाचा इतिहास जो आपल्या समोर गेल्या 70, 75, 80 वर्षामध्ये घडला. सज्जनो, एखाद्या भूमीचं असलेलं हे वैभव या समुद्राने साक्षी रूपाने पाहिलंय. तशीच घटना ही या त्रेतायुगामध्ये घडलेली आहे या द्रुमकुल्य नावाच्या देशामध्ये. आणि तिथं देखील हे असेच भयानक आभीर जातीची लोक होती, जी अत्यंत पापी होती, ज्यांचं कर्म अत्यंत भयानक होतं, जे सर्वजण पापी आणि लुटेरे होते आणि त्यांच्याशी देखील या जलाचा संबंध यायचा. त्यामुळं इथं वाल्मिकी रामायणात म्हटलंय की तैर्न तत्स्पर्शनम पापम सहेयम पाप कर्मभी अमोघ क्रियताम राम अयम तत्र शरोत्तमः. हे रामा, या पापा असलेल्या लोकांच्या मुळं, त्यांच्या स्पर्शामुळं मला माझा हा दाह अत्यंत असह्य झालेला आहे. तू या बाणाचा उपयोग या भूमीच्या शुद्धतेसाठी कर. तस्य तद्वचनम श्रुत्वा सागरस्य महात्मनः मुमोचतम शरम दीप्तम परम सागर दर्शनात. अशा रीतीने समुद्राचं हे वचन प्रभू रामचंद्रांनी ऐकलं. सुनी कृपाल सागर मन पीरा तुरत ही हरी राम रणधीरा. प्रभू रामचंद्रांनी हा अत्यंत प्रज्वलित असलेला अग्निबाण या द्रुमकुल्य देशावरती सोडला आणि तेन तन्मरुकांतारम पृथिव्याम किल विश्रुतम निपापतितः शरो यत्र वज्रा शनी समप्रभः. तो बाण त्या भूमीवरती जाऊन पडला. तिथल्या समस्त पापी लोकांचा तिथं नाश झाला. परंतु त्याचबरोबर तिथे एक मोठा पेच प्रसंग देखील उभा राहिला. हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा बाण होता. आणि जेव्हा हा बाण त्या पृथ्वीवरती त्या ठिकाणी जाऊन पडला, तो बाण तिथं पडताच तिथं पृथ्वीला एक खूप मोठं छिद्र पडलं. ननादच तदा तत्र वसुधा शल्य पीडिता तस्माद व्रणमुखा तोयमुत्पपात रसातलात. अशा या बाणाच्या पीडेने पृथ्वी आर्तनाद करू लागली. तिला ही विलक्षण असा घाव या भूमीवरती बसला आणि त्यामुळं रसातलामध्ये असलेलं हे जल
या पृथ्वीवरती उचंबळून वरती येऊ लागला. बघा, मी जी आपल्याला कथा सांगतोय ना, त्या कथेचा आणि आत्ताच्या काळामध्ये या आखाती देशांच्या समांतर असलेल्या या भवितव्याचा आपण थोडासा विचार करा. रसातलामध्ये असलेलं जल वरती येऊ लागलं. कसं भवितव्य बदललं आखाती देशांचं? या अशाच पद्धतीने तिथं कुठंतरी रसातळामध्ये असलेल्या तेलाचा शोध शास्त्रज्ञांना लागला आणि मग या जलाच्या आधाराने त्या भूमीमध्ये विलक्षण संपन्नता येऊ लागली. त्या भूमीला मरुभूमी असं नाव तिथं पडलं गेलं. ते जल समुद्रामध्ये वाहत जणू काही समुद्राचा दाह शांत करू लागला. अशा रीतीने ही भूमी मात्र अत्यंत विदीर्ण झालेली आहे. पाप्यांचा तर नाश झाला, परंतु आता या भूमीला कशा पद्धतीने शांत करावं? तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्यांना वरदान दिलं की पशव्यश्चाल परोगश्च फलमूल रसायुतः बहुस्नेहो बहुक्षीरः सुगंधीर विविध क्षदिः. हा मरुभूमी नावाचा देश हा अत्यंत हितकारी असा देश होईल. इथं रोगराई कमी राहील. इथं या भूमीमध्ये अनेक प्रकारची संपन्नता प्राप्त होईल. इथं असलेला एक मौल्यवान असा धागा या समस्त भूमीला मांगल्य प्रदान करेल. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या वरदानाने मरु प्रदेश नावाचा हा देश अत्यंत मंगलकारी अशा पद्धतीने तयार झाला. ही वाल्मिकी रामायणातली कथा आहे. अर्थात मी आपणास कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सांगत नाहीये की हा बाण आखाती देशांमध्ये पडला, परंतु हा द्रुमकुल्य नावाचा जो देश होता, जो आत्ताच्या काळामध्ये कुठला भाग आहे हे निश्चितपणे सांगता येणं शक्य नाही. स्वामी प्रज्ञानानंदांनी त्यांच्या मानस गुढार्थ चंद्रिकामध्ये मारवाड हा प्रांत हा या भूमीचा भाग लिहिलाय. म्हणजे आपल्या इकडचा कच्छचं आखात हा प्रदेश अशा पद्धतीने स्वामी प्रज्ञानानंदांनी त्या भागाचं वर्णन केलेलं आहे. परंतु तो भाग आजही कुठल्याही पद्धतीत सुजलाम सुफलाम मानता येणार नाही. तिथं कुठल्याही पद्धतीचं मांगल्य या वाळूच्या कणांमध्ये अजूनही सापडलेलं नाही. त्यामुळं याची निश्चित अशी आपल्याला इतिहासाच्या दृष्टीने नोंद सांगता येणं अवघड आहे. असो, प्रश्न हा नाहीये. प्रश्न प्रभू रामचंद्रांच्या बाणाचा आहे, त्याचं महत्व सांगण्याचं आहे की तो कधीही आपलं कार्य केल्याशिवाय रिकामा परत येत नाही. आणि तेच हनुमंताला देखील गोस्वामीजींनी सुरुवातीला उपमा देताना हेच म्हटले की जिमी अमोघ रघुपती कर बाना एही भांती चले हनुमाना. प्रभू रामचंद्रांचा जसा बाण असावा त्या पद्धतीने हनुमंत या लंकेच्या दिशेने कार्य करायला निघालाय. जिथं सुंदरकांडाची सुरुवात रामबाणाने झाली, त्याच सुंदरकांडाचा शेवट देखील आपल्याला गोस्वामीजी प्रभू रामचंद्रांच्या बाणाचं महत्व सांगतच सांगून त्यातला विरामाच्या दिशेने नेत आहेत. काल देखील आपण असेच दोन संदर्भ बघितले की हनुमंताची विस्मृती किष्किंधाकांडाच्या अंतिम टप्प्यात सुंदरकांडाच्या सुरुवातीला काढण्यात आली आणि इथं नल आणि नीलाची विस्मृती सागराने या सुंदरकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये काढली. अशा रीतीने सागराच्या मनाची ही पीडा प्रभू रामचंद्रांनी दूर केली. देखी राम बल पौरुष भारी हर्षि पयोनिधी भयहु सुखारी. समुद्र प्रभू रामचंद्रांच्या या कार्यामुळे अत्यंत सुखी झाला. प्रभू रामचंद्रांना त्याने हे समस्त चरित्र सांगितलं. अर्थातच हाच तो गाभा होता जो वाल्मिकी रामायणातून आपण आज थोडासा विस्ताराने समजून घेतला. सकल चरित कही प्रभू ही सुनावा चरण बंदी पाथो दिसी धावा. अशा रीतीने समुद्र देखील अत्यानंदित झालेला आहे आणि मग समुद्राने प्रभू रामचंद्रांचे चरण घट्ट धरले. त्याच्यासाठी देखील हा एक विलक्षण सोहळा होता. अन्यथा या समुद्राला प्रभू रामचंद्रांचं दर्शन होण्याची शक्यता काय आहे? प्रकृतीमधला एक घटक अशा या समुद्राची सेवा देखील प्रभू रामचंद्रांनी स्वीकारली. त्याला देखील कृतार्थ करून टाकलं. त्याच्या अंतःकरणामध्ये असलेली पीडा देखील त्यांनी दूर केली. यातून सज्जनो, प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा आपल्याला सांगतात की जदपि सखा तव इच्छा नाही
मोर दरसू अमोघ जगमाही. जरी तुझी इच्छा नसली बिभीषणा, परंतु तू माझं दर्शन घेतलंयस रे. आणि ज्याने माझं दर्शन घेतलं त्याच्या मनामध्ये कुठलंही दुःख राहू शकत नाही, त्याला कुठलीही पीडा राहू शकत नाही. समुद्राला देखील प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालंय आणि स्वाभाविकपणे त्यामुळे समुद्राने आपल्या अंतःकरणातली पीडा प्रभू रामचंद्रांना सांगितली. आणि त्या पीडेचं हरण प्रभू रामचंद्रांनी या बाणाच्या आधाराने केलं. सज्जनो, श्री महाराज देखील आम्हाला हेच म्हणतात की तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे याची कदाचित जाणीव नसते, ते देखील मी तुमच्या मनातलं जाणतो. हा जड समुद्र कधीही या द्रुमकुल्य नावाच्या देशामध्ये असलेल्या पाप्यांना समाप्त करू शकला नसता. त्यांचं शल्य घेऊन सहन करत जगणं हेच त्याचं नशीब होतं. परंतु प्रभू रामचंद्रांना तो शरण गेला, त्यांचं दर्शन घेतलं आणि स्वाभाविकपणे त्याला ही भावना झाली, आपल्या अंतःकरणातलं दुःख दूर करण्याची त्याला प्रेरणा मिळाली आणि प्रभू रामचंद्रांनी क्षणामध्ये त्याच्या दुःखाला हरण करून टाकलेलं आहे. असं हे विलक्षण चरित्र. यातून एकच मतितार्थ आपल्याला कळतो की आम्ही देखील असे अनंत दुःख घेऊन जगत असतो समुद्रासारखे. सगळ्यात मोठं दुःख आहे या भवरोगाचं, ज्या या जन्म मृत्यूच्या असलेल्या कसरतीमुळं आम्हाला या अनंत दुःखांना सामोरं जावं लागतं. या अशा दुःखांचा असलेला हा मोठा डोंगर हा जर खऱ्या अर्थाने समाप्त करायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे, प्रभू रामचंद्रांना शरण जाऊन त्यांचं सन्मुख होऊन त्यांचं दर्शन घेणं. आणि त्यासाठी गोस्वामीजी आम्हाला सूत्र देतात की निज भवन गवनेऊ सिंधु श्री रघुपती ही यह मत भाय हो. समुद्राने प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं, त्याचं दुःख आता प्रभू रामचंद्रांनी हरण केलेलं आहे. आता तो पुन्हा आपल्या स्वधर्मामध्ये रत होण्यासाठी आपल्या निजधामी निघून गेला. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी ना आपल्या स्वधर्माचा त्याग अपेक्षित आहे, ना आपल्या घरादाराचा त्याग अपेक्षित आहे. तुम्ही मनापासून प्रभू रामचंद्रांना आर्ततेने धाव करा, त्यांचं नाम घ्या, त्यांचं स्मरण करा, प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त करा आणि मग जीवनामध्ये प्रपंचामध्ये सर्व प्रकारची सुख उपभोगत आपलं हे जीवन जे निश्चित काळाच्या अधीन आहे तेवढं आनंदाने पूर्ण करा. असा हा समुद्र देखील प्रभू रामचंद्रांच्या या आशीर्वादाने पुन्हा एक नवीन चेतना, नवीन प्रेरणा घेऊन आपल्या कार्यामध्ये रत झालेला आहे. आणि मग या समुद्राचं दुःख ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी हरण केलं, त्याच पद्धतीने या कलियुगात आम्ही जीव देखील किती अनंत दुःखांना सामोरं जातोय. कुठं महागाईचा त्रास आहे, कुठं करोनामुळं आपल्या घरादारातल्या आप्त स्वकीयांचा झालेला दुरावा, त्यांचा झालेला मृत्यू ह्याचं शल्य आहे, कुठं शरीर व्याधी आहेत, तर कुठं अनेक भावनिक संघर्ष आहेत. अशा अनंत दुःखांना घेऊन आम्ही देखील त्या समुद्रासारखं आपलं कार्य निमूटपणे करत असतो. आम्हाला प्रत्येकाला मोकळी हवी आहे, आम्हाला प्रत्येकाला या दुःखांमधून सुटका हवी आहे, परंतु आम्हाला त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग कळत नाही. गोस्वामीजी म्हणतात, यह चरित कलिमल हर जथामती दास तुलसी गायौ. बाळांनो, मी तुम्हाला या कलियुगाच्या समस्त त्रासांमधून सुटण्याचा उपाय सांगतो. हे सुंदरकांड रूपी चरित्र या कलियुगामध्ये प्रभावी औषध आहे जीवन सुखी करण्याचं. ते औषध तुम्ही अत्यानंदाने घ्या. हेच औषध या तुलसीदासांनी देखील घेतलेलं आहे. जे तुलसीदासांना ज्या पद्धतीने या महादेवाच्या कृपेने बुद्धी प्राप्त झाली, त्या आधाराने हे सुंदरकांडाचं चरित्र या कलियुगातल्या समस्त पापांचं हरण करण्यासाठी म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे. आपण म्हणाल, काय होईल सुंदरकांडाचे पाठ केल्याने? काय होईल आम्हाला या हनुमंताचा आश्रय घेतल्यामुळं? आमचं दुःख कशा पद्धतीने दूर होईल? गोस्वामीजी म्हणतात, सुख भवन संशय समन दवन विषाद रघुपती गुणगणा. या सुंदरकांडामध्ये प्रभू रामचंद्रांचे गुणसमूह आहेत. आमच्या प्रज्ञाताईंनी मध्यंतरी सुंदरकांडच्या प्रत्येक चौपायांचा अर्थ लिहून झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांचे या सुंदरकांडामध्ये असलेले 49 गुण कुठले आहेत
त्याचं देखील सविस्तर चिंतन केलं. प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं आपण जेवढं चिंतन करू, जेवढं त्याला आपल्या हृदयामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करू, गोस्वामीजी म्हणतात की त्या गुणसमूहांचं चिंतन तुम्हाला सुखाचं धाम प्राप्त करून देईल. प्रभू रामचंद्रांचे गुण, त्याचं चिंतन आमच्या जीवनातल्या अनेक असलेल्या जाळी जळमटांना दूर करून टाकेल. बघा, एक साधं उदाहरण सांगतो की अयोध्या कांडामध्ये जेव्हा वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना सांगतात की उद्या तुझा राज्याभिषेक आहे, तत्पश्चात प्रभू रामचंद्रांना विशेष आनंद होत नाहीत. सीताजींजवळ ते म्हणतात की आम्हा सर्व भावंडांच्या सर्व गोष्टी लहानपणापासून एकत्रित झाल्या, जन्म काय, शिक्षण काय, मुंज काय, विवाह काय, या सर्व गोष्टी एकत्रित झाल्या, परंतु केवळ काही तासांनी मी मोठा आहे, म्हणून मला एकट्याला या राजगादीवरती बसवणं ही या रघुकुलामधली अनावश्यक अशी रीत आहे. प्रभू रामचंद्रांच्या या गुणधर्माचं जर आपण चिंतन केलं तर मला हवंय या हव्यासापोटी जी आम्ही सर्व मंडळी दिवस रात्र झुरत असतो, मला सांगा, या हव्यासाला आम्ही या प्रभू रामचंद्रांच्या गुणधर्माच्या आधाराने जसं जसं चिंतन करत जाऊ तसा तसा तो हव्यास आमच्या हृदयामधून कमी होऊ लागेल आणि एका टप्प्यावरती आम्हाला अनासक्त करून टाकेल. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे, ही भावना प्रभू रामचंद्रांच्या या गुणसमूहाच्या चिंतनामधून आम्हाला मिळते. प्रभू रामचंद्र आम्हाला शिकवतात की जरी एखादा अपराधी असला आपला, परंतु जर तो शरणागत होऊन आपल्याला क्षमा याचना करू लागला तर अशा व्यक्तीवरती आपण जुन्या घटनांच्या आधाराने पुनश्च सूड घेण्याची भावना ठेवू नये. विभीषणावरती देखील प्रभू रामचंद्र रावणाचा राग काढू शकले असते ना, शत्रूचा भाऊ होता तो, परंतु त्या विभीषणाला प्रभू रामचंद्रांनी किती उंचीवरचं स्थान मिळवून दिलं. त्याच्यावरती जे प्रेम केलं ते शब्दातीत असं प्रेम आपण सुंदरकांडामधून वाचलं, ऐकलं. त्यामुळे सज्जनो, जो आम्हाला शरण येतो, ज्या पद्धतीने आपल्या सद्गुरूंनी देखील डोक्यामध्ये दगड घालायला आलेल्या माणसाला देखील माफ करून त्याला चांदीच्या ताटात जेवायला घातलं, मला वाटतं आम्ही आमच्या जीवनात छोट्या छोट्या प्रसंगांमुळे जो लोकांशी अबोला धरलाय, आयुष्य संपत आलं तरी देखील आपण अबोला सोडायला तयार होत नाही, अशा या प्रभू रामचंद्रांच्या चिंतनातून आम्ही आमच्या मनाच्या आढ्यता सोडूत ना हो, हा आमचा अहंकार निघून जाईल ना हो. आम्ही देखील प्रत्येकाला ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः या रूपाने तो देखील राम आहे या भूमिकेतून स्वीकारूत ना हो. हे सगळं होऊ शकतं, त्यासाठी एकच आहे, राम का गुणगान करिये. या रामाच्या गुणसमूहाचं आपण अखंड चिंतन करा. त्या रामाचं गुणगान तुमच्या जीवनातल्या समस्त संदेहांचा नाश करेल. तुमच्या हृदयामध्ये असलेल्या विषादांना ते विसर्जित करून टाकेल. बघा, रामचरित मानसच्या या सर्व चिंतनातून आपल्याला काय प्राप्त झालं. मी बऱ्याच दिवसात तुम्हाला गृहपाठ दिला नाही, परंतु आज आपण आता सुंदरकांड झाल्यानंतर एक आठवडाभराची विश्रांती घेणार आहोत. आणि या आठवड्याभराच्या विश्रांतीमध्ये जी लोक अत्यंत मनापासून रामायण ऐकत आहेत, पहिल्यापासून ऐकत आहेत, अशा सर्व मंडळींना मी विनंती करतो की रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या व्यक्तित्वाला आपण ऐकत आहोत, त्याचं स्मरण करत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत. माझ्या जीवनामध्ये नेमकी अशी कुठली गोष्ट या रामायणाच्या श्रवणातून बदलली आहे याचा आपण विचार करा. आणि जर तुम्हाला अनुकूल वाटत असेल, योग्य वाटत असेल, तर जरूर ती गोष्ट लिहून मला पाठवा. आपल्या जीवनामध्ये नेमकं रामायण काय क्रांती करत आहे याचं अवलोकन करा. केवळ दोहे म्हणू नका. तुम्हाला लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांच्या स्मरणातून सुख भवन संशय समन दवन विषाद रघुपती गुणगणा ही चौपाई आपण सिद्ध करू शकता. वेळ आलेली आहे की प्रभू रामचंद्रांनी माझ्या आयुष्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत त्याची कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याची. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की तजी सकल आस भरोस गावई सुनही संतत
सठ मना. अरे मूर्ख मना, या समस्त जगताची तू आशा सोड, हा भरोसा सोड आणि एकच कर. तुझ्या जीवनामध्ये तुला जर क्रांतिकारक बदल अनुभवायचे असतील तर नित्य प्रभू रामचंद्रांचं चरित्र गा आणि ऐक. अशा रीतीने गोस्वामीजी आम्हाला सुंदरकांडच्या अंतिम दोह्यामध्ये घेऊन येतात आणि म्हणतात, सकल सुमंगलदायक रघुनायक गुणगान. श्री महाराज म्हणतात ना की रामचरित्र हे सर्वार्थाने गोड आहे. रामाचा शत्रू भाव देखील गोड आहे. त्यामुळे रामायणामधला असा कुठलाच भाग नाही की जो डावा उजवा करता येईल, जो वगळता येईल. त्यामुळे आपण विस्तारपूर्वक या प्रभू रामचंद्रांची कथा गातोय, जी आपण अंतःकरणपूर्वक गायली. अहो सोडा गाणं तर फार लांबची गोष्ट आहे. सादर सुनहि ते तरही भव. किती मोठी संधी आम्हाला सुंदरकांडाने दिली आहे की सुंदरकांड गाता येत असेल, आनंद आहे, निश्चित त्याचा पाठ करा. आणि तेवढंही होत नसेल तर केवळ सुंदरकांडाचं श्रवण देखील पुरेसं आहे. सादर सुनहि ते तरही भव. प्रभू रामचंद्रांच्या या गुणगानांचं चिंतन, मनन आणि त्या श्रवणातून त्याचा निदिध्यासन, अशा टप्प्याने आपण प्रभू रामचंद्रांना आपल्या हृदयामध्ये उतरवा. अशा या प्रभू रामचंद्रांचं गुणगान तुमच्या जीवनात तुम्हाला काय मिळवून देईल? सादर सुनहि ते तरही भव, सिंधू बिना जलजान. हा भवसागर पार करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या इतर साधनांचीच गरज पडणार नाही. इतर कुठलं जहाजच तुम्हाला लागणार नाही. केवळ प्रभू रामचंद्रांचं नाम घ्या, प्रभू रामचंद्रांचं चरित्र घ्या, त्यांच्या लीला कथांचं श्रवण करा आणि आपल्या मनाला प्रभू रामचंद्रांनी अंतर्बाह्य भरून टाका. बघा, प्रभू रामचंद्र तुमच्यावरती देखील कृपा करतील आणि या भवसागरातून तुम्हाला अत्यंत सहजतेने पार नेतील. असं हे सुंदरकांडाचं विलक्षण सौंदर्य आहे. म्हणून त्याचा नित्य पाठ करावा, हनुमंताचा आश्रय घ्यावा, प्रभू रामचंद्रांचं गुणगान करावं आणि आपल्या जीवनाला धन्य करून टाकावं. अशा रीतीने आपण सुंदरकांडाच्या या 120 भागांमध्ये विस्तारलेल्या या कथेला आज विराम देणार आहोत. एक आठवड्याभराचा विश्राम घेऊ आणि तत्पश्चात आपण लंकाकांडाच्या चिंतनाला सुरुवात करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.